मी डॉक्टर भूषण शानभाग. मी गोष्टी सांगत असतो आणि तुम्ही माझे श्रोते, आवडते श्रोते. अं, सांगूया गोष्ट. मागच्या वेळेला आपण बघितलं होतं महिमान आणि पाताळला दिड्डानी कसं विष देऊन मारलं ते. पुढे काय झालं ऐकूया आता ह्या भागामध्ये. या भागात काही नावं अशी आहेत की जरा आपल्याला ऐकायला विचित्र वाटतात, पण ही मूळ जे काही कागदपत्र उपलब्ध आहेत, संदर्भ उपलब्ध आहेत, त्याच्यात असलेली नावं आहेत. माझ्या पदरचं नाव त्यात एकही नाही. त्यामुळे असा विचार करू नका की मी अशी विचित्र नावं का ठेवली, कारण त्यांची नावं ती होती, त्याला तर मी काय नाही करू शकत. अं, चालू करूया आजच्या गोष्टीला. चरणहीन. फार पूर्वी म्हणजे महाराज यशस्करांच्या काळात कुय्य या नावाचा एक भोई होता. या कुय्यला होते दोन पुत्र, सिंधू आणि भुय्य. हे दोन्ही भाऊ अधिक महत्वाकांक्षी होते. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून भोई होणं हे काही त्यांच्या आयुष्याचं ध्येय नव्हतं. त्यांनी लहानपणापासून राजमहालात जाणं येणं ठेवलं होतं. सिंधू आणि महाराज पर्वगुप्तांची चांगली ओळख होती. त्यांनी सिंधूला आपल्या सेवेमध्ये घेतलं. तो त्यांचा आवडता नोकर होता. महाराज पर्वगुप्तांना काय हवं काय नको अचूकपणे जाणायचा. भुय्य मात्र फारसा पुढे जाऊ शकला नाही, कारण एक तर त्याच्याकडे सिंधू इतकी कल्पकता नव्हती. दुसरं म्हणजे आपण सैन्यात असलो तर काही शौर्य गाजवू, मग महाराजांच्या नजरेत येऊ शकू अशी त्याची विचारधारणा होती. त्यामुळे भुय्य सैन्यात सामील झाला. पण सैन्य काही राजाच्या समीप सतत नसतं, ते असतं लांब दूर सीमेवर. भुयाच्या बाबत हेच झालं. त्याची नेमणूक श्रीनगर पासून दूर हिमालयाच्या पायथ्याशी केली गेली. वर्षातनं 3 महिने कडाक्याच्या थंडीपासून बचाव करायला हे सैन्य माघारी आपल्या घरी यायचं. पण ते 3 महिने वगळता भुय्य कायम श्रीनगरपासून लांब असायचा. क्षेमगुप्त त्याला भेटायची वेळ वर्षातनं एखादाच यायची. सिंधूची नेमणूक मात्र राजमहालात होती. मग क्षेमगुप्ताचा त्याच्याशी सतत संपर्क राहायचा. त्यामुळे सिंधूला क्षेमगुप्ताची मर्जी मिळवणं भुय्यापेक्षा खूपच सोपं गेलं. असेच एकदा महाराज पर्वगुप्त त्याच्यावर खुश झाले आणि त्यांनी सिंधूला विचारलं, तुला राज्यात एखादं महत्वाचं पद द्यावं असं मला वाटतं, तुला कुठे काम करायला आवडेल? सिंधू धूर्त होता. सिंधूनं सांगितलं, महाराज आपली इच्छा असेल तर मला गंजखान्यात नेमा. गंजखाना म्हणजे राज्याचं कोशागार. कर वसुली नीट होते की नाही हे पाहायचं, किती धन आलं किती गेलं हे सगळ्याची जबाबदारी गंजाधिकाऱ्याची. सर्व हिशोब ठेवायचे, कुठे गफलत होऊ द्यायची नाही. हे सगळं गंजाधिकारी तर बघायचा, पण त्याचबरोबर गंजाधिकाऱ्याला पाहिजे असेल तर कोणाच्याही नकळत स्वतःचं घर भरणं अशक्य नव्हतं. परत सिंधूला स्वतःला हिशोबातलं फारसं काही कळत नव्हतं. पर्वगुप्त म्हणाला, सिंधू अरे गंजखाना म्हणजे जबाबदारीची जागा, तुला कुठे हिशोबातलं काही कळतं? सिंधूने उत्तर दिलं, महाराज तुमच्यासाठी आणि राज्यासाठी मी हवी ती जबाबदारी स्वीकारेन. अगदी खालच्या स्तरावर मला नेमा आणि माझी परीक्षा बघा, काम आवडलं तरच बढती द्या. पर्वगुप्तानं त्याला गंजखान्यात गंजाधिकारी म्हणून नेमलं. येणाऱ्या धनाचा हिशोब कारकुनाने आणून दिला की त्याची नोंद ठेवायची आणि त्यानुसार ते धन कोषागार प्रमुख किंवा गंजाध्यक्षाला सुपूर्द करायचं, हे त्याचं काम होतं. पण मुळात महत्वाकांक्षी असलेल्या सिंधूला तेवढ्यावर राहायचं नव्हतं. त्यानं कायम राजमहालामध्ये ये जा ठेवली होती. पर्वगुप्ताच्या पश्चात त्यानं क्षेमगुप्ताची मर्जी संपादन केली. गंजाध्यक्ष महेंद्रगुप्त आजारी पडला. त्याच्यानी नियमित काम होईना. क्षेमगुप्तानी त्याला निवृत्त केलं आणि त्याच्या जागी सिंधूला गंजाध्यक्ष म्हणून नेमलं. सिंधू हुशार होता. त्यांनी आधी क्षेमगुप्ताशी जुळवून घेतलं. जेव्हा राणी दिद्दानं तिबेटमधून उत्तर पश्चिम पंजाबकडे माल न्यायला परवानगी दिली आणि पर्यायाने राज्याचा जकात महसूल वाढायला लागला, तेव्हा सिंधूच्या डोक्याला चालना मिळाली. तो तिच्याकडे नवीन नवीन कल्पना घेऊन यायला लागला. त्यातल्या काही कल्पना थोडीफार सुधारणा करून दिद्दानी पण अंमलात आणायला सुरुवात केली. राज्याचं उत्पन्न वाढायला लागलं. मग क्षेमगुप्तांनी दिद्दावर अधिकाधिक कारभार सोपवायला सुरुवात केल्यावर निश्चितच सिंधूचा दिद्दाशी होणारा संपर्क सुद्धा वाढला. गंजाध्यक्ष, मला राज्यात अनेक सुधारणा करायच्या आहेत. खजिना किती आहे? दिद्दानी एक दिवस विचारलं. महाराणी साहेब, आपल्याला काय सुधारणा करायच्या त्याची जर कल्पना मिळाली तर त्यानुसार मी सांगू शकेन. म्हणजे काय? महाराणी साहेब, तशाच खजिन्यामध्ये रौप्य मुद्रा, सुवर्ण मुद्रा, सोन्याच्या पुतळ्या बऱ्याच आहेत. पण कुठल्या खात्याला किती धन उपलब्ध करून द्यायचं याचे काही नियम आहेत. आपल्या आज्ञेनं ते शिथिल करणं किंवा अधिक उपलब्ध असलेल्या धनातून त्याची तजवीज करणं सहज शक्य आहे. अगदीच गरज पडली तर एकीकडच्या खर्चाला कात्री लावून दुसरीकडे धन वळवणं सुद्धा शक्य आहे. पण यासाठी जादा धन किती लागेल याचा अंदाज घ्यावा लागेल. आपण मला सांगा, मी सगळी तजवीज करून देतो. सिंधूने उत्तर दिलं. इथून लेह आणि लोहारीन दोन्ही मार्गांच्या डागडुजीची गरज आहे.
तसंच व्यापाऱ्यांना आणि वाटसरूंना या मार्गावर प्रवास करायला धर्मशाळा बांधायला हव्यात. वितस्ता नदीच्या काठावर घाट आहे, त्याला पण दुरुस्तीची गरज आहे. त्याच्या पायऱ्या उखडायला लागल्या आहेत. आणखी पण काही गोष्टी करायच्या आहेत. धन उपलब्ध होईल मग राणीसाहेब, मी कुठून ना कुठून सोय करून देतो, तुम्ही काळजी करू नका, खर्चाचा आकडा सांगा. हे सगळं ऐकून दिद्दाला पण सिंधूबद्दल विश्वास वाटायला लागला. शिवगुप्ताच्या मृत्यूनंतर दिद्दानं सिंधूला गंजाध्यक्ष म्हणून कायम ठेवलं. दर आठवड्याला एकदा येऊन तो राजमातेला खजिन्याच्या आवक जावकीची कल्पना द्यायचा. महिमान आणि पाताळ यांच्या अनागोंदीच्या काळात त्यानं स्वतःच्या घरात पुरेशी रक्कम वळवली होती, पण त्याचा काही हिशोबच नव्हता, त्यामुळे त्याला ती पचवता आली होती. आता महिमान आणि पाताळ मेले होते, त्या मार्गाने आता रक्कम मिळणं शक्य नव्हतं. आता परत सिंधू राजमातेच्या भेटीला निघाला होता. प्रणाम राजमाता, सिंधूनं अभिवादन केलं. प्रणाम गंजाध्यक्ष, काय खजिन्याची खबरबात? राजमाता, खजिन्यात गेल्या आठवड्यात फक्त 5,000 सुवर्णपदकांची भर पडली. तसाही हा पिकांचा मोसम नाहीये, फारसा सारा येणं अपेक्षितच नव्हतं. सैन्यावर मात्र 12,000 सुवर्णमुद्रा खर्च केल्या गेल्या. एकदम इतक्या? दिद्दानं विचारलं. होय राजमाता, एकतर सरदार यशोधर यांना आपण कंपनाधिपतीची वस्त्र दिली, त्यांच्या सैन्याच्या देखभालीसाठी काही रक्कम दिली गेली, आणि आणि काय गंजाध्यक्ष, आणि काही रक्कम इतर कारणांसाठी वापरली गेली. गेल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात घोडे विकत घेतले गेले. एकांगींचा पगार थकला होता. तांत्रिणांना पण वेतन पोचलं नव्हतं. ते सगळं गेल्या आठवड्यात अदा करून झालं. ठीक आहे, निद्दा म्हणाली. आणखी एक बाब आपल्या निदर्शनाला आणायची होती राजमाता. बोला. राजमाता, सध्याची गंज कचेरी लहान आहे. पूर्वी त्या जागेत भागत होतं, पण ती आता वाढवायची गरज आहे. काय अडचण आहे गंधाध्यक्ष? राजमाता, गंजाच्या व्यवहाराचे सर्व नोंदपत्र नीट ठेवायला लागतात. वाळवी आणि कसर लागून बराच नाश होतो. आता आपण पूर्वेकडे पण व्यापार सुरू केलाय, त्याचेही कागदपत्र जास्तीचे येतात. सध्या सगळं ज्या दालनात ठेवलं जातं ते तळघरात आहे. तिथे हवा नीट खेळती राहत नाही, ओल येते. जेव्हा सूर्यप्रकाश असेल तेव्हा आम्ही सर्व नोंदीची दप्तरं उन्हात सुकवून घेतो, पण जागेच्या कमतरतेमुळे एका वेळी किती दप्तरं बाहेर काढायची यावरही मर्यादा येतात. ते दालन कधीच पूर्ण कोरडं करता येत नाही. मग तुमचं म्हणणं काय आहे? राजमाता, एक वेगळी गंज कचेरी मोठी बांधून घेतली तर सगळं नीट ठेवता येईल. आणि ही इमारत बांधायला खर्च येईल, तो कुठून काढायचा? राजमाता, त्यासाठी एक युक्ती आहे. सिंधूनं आपल्या नवीन कर प्रणालीच्या कल्पना दिद्दापुढे मांडल्या. अशी कर आकारणीची पद्धत जर बदलली तर येणाऱ्या जास्तीच्या करातून ही इमारत बांधून होईलच. पण एकदा इमारतीचा खर्च निघून आला की दरवर्षी या जास्तीचा कर खजिन्यात जमा होत राहील. शेवटी राजमातेनं वेगळी गंज कचेरी बांधून घ्यायला परवानगी दिली. सिंधूच्या सल्ल्यानं गंज खात्याच्या भविष्यातल्या गरजा पाहून भली मोठी इमारत बांधली गेली. पुढची 100 वर्ष सुद्धा आलेली नोंदपत्र आणि इतर कागदपत्र सांभाळू शकेल असा मोठाच बेत धरला. सिंधुगंज असं त्या कचेरीला नाव दिलं गेलं. सिंधूवरच्या प्रेमापोटी दिद्दानं त्याला मान्यता दिली. गंज खातं लवकरच सिंधुगंजमध्ये हलवलं गेलं. दर आठवड्याला सिंधू राजमातेला भेटायला येतच राहिला. राजमातेचा विश्वास आधीच त्याच्यावर होता, पण वेळोवेळी मांडलेल्या नवीन कल्पनामुळं तो आपला आणि राज्याचा हितचिंतकच आहे याबद्दल दिद्दाची खात्री पटली होती. एक दिवस राजमाता दिद्दा अभिमन्यूसह राजसभेत बसली होती. सभेला नुकतीच सुरुवात झाली होती. प्रधान नरवाहन राजमातेच्या आज्ञेची वाट पाहत होता. राजमातेनं बोलायला सुरुवात केली. सांगा प्रधानजी, आज राज्याची काय खबर आहे? राजमाता, बातमी तितकीशी चांगली नाहीये. काय झालं? राजमाता, शाही वंशाचे राजे थक्कन यांनी आपला काही प्रदेश व्यापलाय. थक्कन? थक्कन शाही वंशाचा राजा? माझी माता शाही वंशातली होती. थक्कन हा माझ्या मामाचा पुत्र आहे, माझा मामे भाऊ. होय राजमाता. आणि त्याने आपल्या प्रदेशावर आक्रमण केलंय? होय राजमाता. कारण काय? राज्यविस्तार. पण आपण कधी शाही राज्याशी वैर घेतलेलं नाही, किंबहुना इतर राज्यांवर आपण आक्रमण करायचं नाही, असंच आपलं पहिल्यापासूनचं धोरण आहे. मग आपल्यावर हल्ला कशासाठी? राजमाता, बहुधा राजे थक्कन आपल्या तत्वाला आपला दुबळेपणा समजत असावेत. प्रधानजी, तुम्ही राजे थक्कन यांना ताबडतोब पत्र लिहून त्यांच्या कुठल्या सरदाराची सेना चुकून आपल्या भागात आलेली आहे किंवा काय याची विचारणा करावी असं मला वाटतं. हे चुकून झालेलं असेल असं मला तरी वाटत नाही राजमाता. म्हणजे? राजमाता, राजे थक्कन स्वतः सैन्याबरोबर आहे, त्यामुळे चुकीनं किंवा गैरसमजातून झालेलं कृत्य नाही. राजे थक्कन यांनी जाणून बुजून आपल्या भागावर केलेलं हे अतिक्रमण आहे. पण शाही राजवटीची राजधानी कापिसा काबूलच्या जवळ आहे, तिथून राजे थक्कन इथपर्यंत आलेत? होय राजमाता. लोहारींवर त्यांचा आधी हल्ला आला. लोहारींमध्ये आपले बंधू उदयराज यांनी त्यांच्याशी तह केला.
लोहारीन वाचवण्याच्या बदल्यात त्यांना श्रीनगरच्या मार्गावर बिनविरोध जाऊ दिलं. आपल्याला कसलीही पूर्वकल्पना लोहारींकडून दिली गेली नाही. आश्चर्य आहे, दिद्दा म्हणाली. दादानं असं का केलं मला कळत नाही. कदाचित त्यांनी पूर्वसूचना पाठवली असेल, पण त्यांचा दूत काही कारणानं इथपर्यंत पोहोचू शकला नसेल. असू शकेल. पण सध्या आपल्याला पूर्वसूचना का मिळाली नाही यापेक्षा राजे थक्कन यांना अटकाव कसा करायचा हा आपल्या पुढचा मुख्य प्रश्न आहे. एक उपाय करणं शक्य आहे राजमाता, यशोधर म्हणाला. काय? हर प्रकारे राजे थक्कन यांच्या मार्गात अडथळे आणायचे आणि त्याच वेळी दुसरीकडून त्यांच्या पिछाडीवर हल्ला करायचा, त्यांना कात्रीत पकडायचं, यशोधरनं सुचवलं. पण सोपं नाही यशोधरजी, कंपनीश रक्का म्हणाला. राजे थक्कन यांचा मार्ग काय सरळ सोपा नाही. तो डोंगर दऱ्यांनी भरलेला, जंगलाने व्यापलेला प्रदेश आहे. तेच तर म्हणतोय मी, यशोधरनं उत्तर दिलं. त्यांच्या मार्गात अनेक अडथळे आहेत आणि त्याचा योग्य वापर करून घेतला तर आपण त्यांचा मार्ग बंद करू शकतो. हो, ते मला मान्य आहे, पण त्यांना अनेक निरनिराळे मार्ग त्या दऱ्यामधून शोधता येतील. त्यांनी जर आपलं सैन्य विभागलं तर ते आपल्या सैन्याला चिमटीत पकडू शकतील. हे दोघे एकमेकांचे विचार सर्वांसमोर उघड करणार हे दिद्दाच्या लक्षात आलं. सर्वांसमोर हे बोलणं योग्य नव्हतं. तिनं दोघांनाही थांबवलं आणि आपल्याला राजसभा संपल्यावर महालात येऊन भेटायला सांगितलं. रक्क आणि यशोधर दोघंही राजमातेला भेटायला आले. राजमाता दिद्दानं एकदम दोघांची भेट न घेता आधी रक्काला बोलावलं. तो तिच्या महालात हजर झाला. प्रणाम राजमाता. कंपनीश रक्क, आज राज्यसभेत जे काही झालं ते योग्य नव्हतं. क्षमा राजमाता. ठीक आहे, बोला, तुमचं म्हणणं काय आहे? राजमाता, मला कंपनाधिपती यशोधर यांची योजना पटत नाहीये. माझ्या मते त्यात खूप धोका आहे आणि राजे थक्कन यांना हरवणं तर दूर, उलट आपण असलेली सेना त्याच्यात गमावून बसू. कंपनीश, तुम्हाला हे वाटण्याचं कारण? राजमाता, राजे थक्कन यांचं सैन्य श्रीनगर लोहारीन मार्गावरून येत आहे. हा प्रदेश अतिशय डोंगराळ, दऱ्यांनी भरलेला आहे. तिथं वेगानं हालचाली करून त्यांच्या सैन्याला समोरासमोर तोंड देणं शक्य होणार नाही. त्यांची ताकद खूप जास्त आहे. या सैन्याशी तह करण्यातच शहाणपण आहे असं मला वाटतं. पण कंपनीश, तुम्ही एक महत्वाची बाब लक्षात घेत नाही. काश्मीरच्या पुढे लेहचा प्रदेश आहे, जिथे नाव घेण्यासारखं काही उगवत नाही. लोकवस्ती जवळजवळ नाहीच. त्याच्या पुढचा तिबेट आणखीच बर्फाळ आणि उजाड. त्यामुळे राजे थक्कन काश्मीरच्या पुढे जाऊ इच्छित असतील असं वाटत नाही. आणि काश्मीर जिंकून घेणं हाच जर त्यांचा हेतू असेल तर ते काश्मीरमध्ये पोहोचण्यापूर्वीच त्यांना थांबवणं योग्य राहील. एकदा का ते हा डोंगराळ प्रदेशाला ओलांडून खाली काश्मीरमध्ये आले की त्यांना आणखी चेव येईल. राजमाता, तुम्ही म्हणताय ते योग्य आहे, पण मला यशोधरच्या योजनेत काहीतरी मेख असल्याचं जाणवत आहे. मला तुमचा मुद्दा तितकासा पटलेला नाही कंपनेश. तरी कंपनाधिपती यशोधर यांची योजना मी आधी समजावून घेईन आणि मग योग्य वाटेल त्यानुसार आदेश देईन, दिद्दा म्हणाली. तुम्ही आता आलात तरी चालेल. माझा निर्णय मी उद्या राज्यसभेत जाहीर करेन. थोड्या वेळानं तिनं कंपनाधिपती यशोधरला बोलवलं. प्रणाम राजमाता. प्रणाम कंपनाधिपती यशोधर. तुमचे विचार कंपनीश रक्का यांना पटलेले नाहीत. तरीही तुम्ही जर नेमकी तुमची योजना काय हे मला समजावू शकलात तर मी नक्की विचार करेन. राजमाता, जर राजे थक्कन इथे आले तर आपला विनाश ठरलेला आहे, कारण आपलं सैन्य जरी पूर्वीपेक्षा चांगलं असलं तरी संख्येनं त्या मानानं लहान आहे. त्याला प्रत्यक्ष लढाईचा अनुभव नाही. त्यामुळे आपण राजे थक्कन यांच्या अनुभवी सेनेला काश्मीरमध्ये सहज अडवू शकू असं मला वाटत नाही. मान्य आहे, निद्दा म्हणाली. तसंच त्यांना आमने सामने लढाईतही आपण टिकू शकणार नाही, हे सुद्धा मान्य आहे. त्यामुळे माझा विचार असा आहे की आपलं सैन्य त्यांच्या सेनेसमोर न्यायचंच नाही. मग त्यांना वाटेवरच्या डोंगरांचा आणि दऱ्यांचा वापर करून अडवायचं. नेमकी योजना काय तुमची? राजमाता, या मार्गात अनेक खिंडी आहेत. एक खिंड लढवायला मूठभर सैनिक सुद्धा पुरेसे ठरतात. त्यातून अजून आपल्या हाताची वेळ आहे. सगळ्या खिंडी दगडधोंड्यांनी बंद करणं शक्य आहे. नुसतं तितकं करून पुरणार नाही. 1-2 दिवसात खिंड मोकळी केली जाऊ शकते. त्यामुळे खिंड बंद करण्याबरोबर येणारं सैन्य ती मोकळी करू शकणार नाही याची दुहेरी खबरदारी घेतली तर येणाऱ्या सैन्याचा वेग मंदावेल. अजून बर्फवृष्टी सुरू व्हायला वेळ आहे. पण जर आपल्या येणाऱ्या सैन्याला पुरेसं मंद करता आलं तर निसर्ग आपली साथ देईल हे निश्चित. ठीक आहे कंपनाधिपती यशोधर, तुम्हाला पुरेसा आत्मविश्वास आहे. माझ्या दृष्टीनं ते महत्वाचं आहे. पण याचबरोबर एक गोष्ट लक्षात ठेवा. मागच्या वेळी आमच्या विरुद्ध तुम्ही शस्त्र उचललं होतं. तुमच्याबद्दल या राज्यात अनेकांना विश्वास वाटत नाहीये. तुमच्या हातात सैन्य देणं हा आत्मघातकीपणा आहे असा सल्ला मला अनेकांनी दिला. तरीही मी तुमच्यावर विश्वास ठेवून यावेळी एक संधी द्यायचा विचार करतेय. यात गद्दारीचा संशय जरी मला आला तरी तुम्हाला दुसरी संधी मिळणार नाही हे मी बघेन. आज रात्री मला अजून विचार करू दे. उद्या राज्यसभेत मी निर्णय जाहीर करीन. तोपर्यंत जर मी तुम्हाला आज्ञा दिली तर तुमच्या साथीला तुम्हाला कोण कोण हवेत यांची नावं नक्की करून ठेवा. पण याचा अर्थ मी तुम्हाला आज्ञा दिली असं अजून होत नाहीये. जी राजमाता. या आता. उद्या सकाळी राज्यसभेत उपस्थित राहा. तुमची योजना मान्य आहे की नाही ह्याचा निर्णय तुम्हाला उद्या समजेल. एक विनंती होती राजमाता. बोला.
माझ्या योजना कंपनी रक्क यांना आपण कळू देऊ नयेत. हेच. ठीक आहे, या तुम्ही. जी राजमाता प्रणाम. यशोधर निघून गेला. उद्या काय करायचं याचा विचार निद्दा करत बसली. काय केलं तिने दुसऱ्या दिवशी? उद्या पुढच्या व्हिडिओत ऐकूया ना. हा व्हिडिओ इथेच थांबूया. पुढच्या व्हिडिओत गोष्ट चालू राहील. ऐकत राहा शरणहीन. धन्यवाद.